चाललो आहोत शिवापूरला वेदिका दीदीच्या घरी आणि हा आहे कात्रज टू शिवापूर जाण्याचा रोड. आम्ही चाललेलो आहे खूप मज्जा तर हा आहे कात्रजचा नवीन बोगदा आणि आपण ह्याच्यामधूनच जाणार आहोत. पण मला आजपर्यंत समजलं नाही की बोगद्यामध्ये गेल्यावरती का ओरडतात. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज हे आहे शिवापूर जवळील एक विमानाचं हॉटेल. पहिलं तर आम्हाला वाटलं की ते क्रॅश झालेलं विमानाचं आहे, पण नंतर समजलं की ते एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये बसल्यावरती प्रॉपर एरोप्लेन मध्ये बसण्याचा फील येतो. चालू झाला गावामधील रोड आणि तुम्ही हे चिंचेचं झाड बघू शकता किती मोठं आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण वेदिका दीदीच्या घराकडे पोहोचणार आणि आता सरळ जायचं आणि आपण वेदिका दीदीला देणार आहोत सरप्राईज. तर आमची भांडणं होत होती की कोण फर्स्ट बॅटिंग करेल, त्यामुळे आम्ही उतरून घ्यायला प्रमाणे श्रियांची चुकवली मग मी सुटले आणि काळांचं दही दूध भात. आता ते तिघं उतरत आहेत. आता फायनली बाजी उतरला आणि मी काळांचा दही दूध भात घेतल्यामुळे मी परत उतरायला गेले. आम्ही बराच वेळ उतरत होतो पण कोणीच सुटत नव्हतं. आम्ही 4 ते 5 वेळा ट्राय केलं पण कोणीच सुटत नाही. तर फायनली बाबू सुटला. तर आम्ही लवकरच क्रिकेट खेळायला सुरुवात केली. म्हणजे बाजीचं काय मध्येच बॉटल घेऊन आला, मग बाबूने ती फेकून दिली. तर खूप भारी संध्याकाळचं वातावरण होतं आणि आम्ही फुल एन्जॉय करत होतो आणि बाजी सगळ्यांना हाय करत होती. हाय, हॅलो बाजी. आणि श्रियांश बघा कसा डान्स करतो. तर श्रियांश झाला होता आउट, पण तो काय ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही परत खेळायला सुरुवात केली. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आले आहेत श्रियांशला कोचिंग द्यायला. तर हा आहे शिवापूरच्या घराच्या टेरेसवरचा गावाकडचा सुंदर असा व्ह्यू. तर फायनली बर्थडे गर्ल वेदिका दीदीची बॅटिंग आलेली आहे आणि ती 4 वर 4 आणि 6 वर 6 मारत आहे. तर फायनली आमचं खेळून झाल्यावरती आम्ही गेलो बर्थडे सेलिब्रेशन करायला आणि इकडे खूप कलरफुल बलून फुगावून टाकले होते आणि आम्ही केकची वाट पाहत होतो.
स्पेशल गोष्टी घडतील